गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 20 एप्रिल 2019 तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. 18, 19 आणि 20 एप्रिलच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असू शकतात त्या विविध वृत्तपत्रे आणि वेबसाईटवरनं संकलित करून तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. काही अपरिहार्य कारणास्तव 2 दिवसाच्या तुम्हाला न्यूज देऊ शकलो नव्हतो, परंतु त्यासुद्धा यामध्ये आपण कवर केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. त्यासाठी अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि इथे तुम्ही जो प्लस कोर्सेस आहे त्यालासुद्धा सबस्क्राईब करू शकता. रेफरल कोड लक्ष MPSC हा जर वापरला तर तुम्हाला तिथे डिस्काउंटसुद्धा मिळू शकतं. जागतिक वारसा दिन हा 18 एप्रिल रोजी साजरा केला जातो. तर जागतिक वारसा दिन 18 एप्रिलला दरवर्षी जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जाणारा आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळे दिन हा जगभरामध्ये पाळला जातो. यावर्षी रूरल लँडस्केप या संकल्पनेखाली हा दिवस साजरा करण्यात आला. मानव किंवा नैसर्गिक हस्तक्षेपामुळे तयार होणारा भूप्रदेश आणि जलप्रदेश म्हणजे ग्रामीण परिसर याला रूरल लँडस्केप असं म्हटलं जातं, ज्यांचा अन्न उगवण्यासाठी आणि इतर अक्षय नैसर्गिक स्रोत म्हणून वापर केला जातो. याची पार्श्वभूमी अशी आहे की 1982 साली आंतरराष्ट्रीय स्मारक स्थळे आणि परिषद म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स ICOMOS इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स या संस्थेकडून 18 एप्रिल या दिवसाची आंतरराष्ट्रीय स्मारक व स्थळे दिन म्हणून स्थापना करण्यात आली होती. आणि या दिनानिमित्त सांस्कृतिक वारसा जतन करणे, प्रोत्साहन देणे, त्यांच्या विविधतेविषयी जागरूकता वाढून त्यांचं संरक्षण करणे, त्याचे फायदे याबद्दल जनजागृती केली जातात. जे जागतिक वारसा स्थळं आहेत यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, काहीतरी इथे वेगळं आहेत. बरीचशी पर्यटन स्थळंसुद्धा ही आहेत. तर युनेस्कोच्या माध्यमातून या जागतिक वारसा स्थळांना मार्किंग केलं जातं, म्हणजे ती ठरवली जातात युनेस्कोच्या माध्यमातून. आणि त्यातून बरंचसं जो एक महत्त्वाचं आहे म्हणजे की जे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना आहे तर या जागतिक वारसा स्थळांना ते टॅगिंग केलं जातं, म्हणजे ते त्यांच्याद्वारे ठरवली जातात. तर भारतातील जागतिक वारसा स्थळे कुठली आहेत हे सुद्धा आपण थोडंफार प्रमाणात जाणून घेऊया. युनेस्को 1972 साली स्थापन झाली होती. जागतिक वारसा स्थळे यांची 72 साली स्थापना करण्यात आली होती. ती वारसा स्थळे जागतिक वारसा परिषदेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे किंवा सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणं असतात. भारतात एकूण 37 जागतिक वारसा स्थळं आहेत. त्यात 29 सांस्कृतिक स्थळं, 7 नैसर्गिक ठिकाणं आणि 1 मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळं असणारा भारत हा 6व्या क्रमांकाचा देश आहे जगातील. तर सर्वात रिसेंट झालेलं मुंबईचं आपल्याला माहीत आहे, जे व्हिक्टोरियन गॉथिक जे आहे, व्हिक्टोरियन गॉथिक या पद्धतीमधलं भारतातील जी जागतिक वारसा हक्क स्थळं आहे त्यांची यादी इथे दिलेली आहे. तर मी यातले जे आहे महत्त्वाचे महाराष्ट्रातले जे आहेत ते हायलाईट करतो. महाराष्ट्रातील अजिंठ्याची लेणी, एलिफंटाच्या लेण्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, तसंच हे जे मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक आर्ट डेको इमारत या सर्वात रिसेंटमध्ये घोषित करण्यात आल्या त्या मागील वर्षी, याबद्दलसुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती ही घेतली होती. नैसर्गिक स्थळांमध्ये जर आपण बघितलं तर ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान आसाममधलं, केवलदेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधील, सुंदरबन पश्चिम बंगालमधील आणि नंदादेवी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमधील, तसंच पश्चिम घाट, सह्याद्री पर्वतरांगा ज्या या सह्याद्री पर्वतरांगासुद्धा पश्चिम घाटाच्या या नैसर्गिक वारसा हक्क स्थळांमध्ये येतात. तर मिश्रमध्ये खांगचेड झोंगा राष्ट्रीय उद्यान जे सिक्कीममध्ये आहे हे मिश्र प्रकारामध्ये जागतिक वारसा स्थळांमध्ये इन्क्लूड करण्यात आहे. तुम्ही आपलं चॅनल MPSC लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बेलशेप आयकॉन जो आहे हा सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला वेळेवर मिळत जातील. श्रीलंकेने त्यांचा पहिला उपग्रह प्रक्षेपित केला. त्याचं नाव काय? म्हणजे पहिला उपग्रह श्रीलंकेद्वारे प्रक्षेपित करण्यात आला होता कोलंबो 1, रावण 1, कुमारतुंग की सिंहली. तर या उपग्रहाचं नाव आहे रावण 1. श्रीलंकेने त्यांचा पहिला उपग्रह
प्रक्षेपित केला. रावण-1 असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि जापानच्या मदतीने हा त्यांनी केलेला आहे. तर श्रीलंकेचा पहिला उपग्रह रावण-1 हा गुरुवारी अवकाशात झेपावला. व्हर्जिनियाच्या पूर्व किनाऱ्यावरील नासाच्या वेलॉप्स फ्लाईट फॅसिलिटीच्या मिड अटलांटिक रिजनल स्पेसपोर्टवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. या उपग्रहाचा कार्यकाळ जो आहे हा 1.5 वर्षाचा आहे आणि याच्या प्रक्षेपणानंतर अवकाशात उपग्रह सोडणाऱ्या देशांच्या यादीत श्रीलंकेने स्थान आता मिळवलेलं आहे. श्रीलंकेच्या 2 संशोधक अभियंत्यांनी या उपग्रहाची रचना आणि बांधणी जपानच्या क्युशू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केलेली आहे. तर रावण-1 हा श्रीलंकेचा पहिला उपग्रह अवकाशात झेपावलेला आहे. ही एक बातमी अजून आलेली आहे वृत्तपत्रामध्ये. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेखालील व्यापाऱ्याचा दहशतवाद्यांच्या सहाय्यासाठी दुरुपयोग होत असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे पाकचं छुपे उद्योग हे आता रोखण्यात आलेले आहे. जे पाकिस्तानातील व्यापार संस्थांचे दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याचं स्पष्ट करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून बारामुल्ला आणि पूंछ मार्गे पाकिस्तानकडून होणारा व्यापार भारताने तात्काळ स्थगित केलेला आहे. पाकिस्तानला देण्यात आलेल्या विशेष अग्रक्रमाचा दर्जा हा पुलवामा हल्ल्यानंतर रद्द केला होता. त्यानंतर 2 महिन्यात पाकिस्तानला हा दुसरा धक्का देण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा, ज्याला NIA आपण म्हणतो, आणि इंटेलिजन्स ब्युरो यांच्याकडून आलेल्या गोपनीय अहवालांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. या व्यापारामुळे पाकिस्तानच्या ज्या दहशतवादी यंत्रणा आहे किंवा पाकिस्तानद्वारे केले जाणारे दहशतवादी जे कृत्य आहेत त्यांना वित्तपुरवठा केला जातो असं यामध्ये सांगण्यात आलं होतं. LOCवरती काय व्यापार चालतो तर उभय देशांमध्ये परस्पर विश्वास वृद्धीचा उपाय म्हणून व्यापार 2008मध्ये सुरू करण्यात आला होता. दर आठवड्याला मंगळवार ते शुक्रवार असे 4 दिवस या व्यापारातून वस्तुविनिमय पद्धतीने उभय देशातील व्यापार जो आहे तो काश्मीरमधून होतो. यात लाल मिरची, चिंच, जिरे, केळी, आंबे, खजूर, सुकामेवा असं 21 उत्पादनांचं आदानप्रदान होतं. त्यातून चाकंदाबाग इथून 1082 कोटी रुपयांचा, तर सलामाबाद इथून 1698 कोटी असा दोन्ही जवळपास 2780 कोटी रुपयांचा व्यापार होतो. यामध्ये 2008 साली 600 व्यापाऱ्यांनी नोंदणी केली होती. आता ही संख्या जवळपास 250 आहे. तैवानला भूकंपाचा जोरदार तडाखा बसलेला आहे आणि बरेचसे पर्यटकसुद्धा तिथे अडकून पडले होते. तर पूर्व तैवानला हा भूकंपाचा जोरदार तडाखा बसला. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने याबद्दलची माहिती दिली होती. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली, तसंच 17 लोक जखमी झाले होते. 6.1 रिश्टर स्केलवरचा हा भूकंप होता आणि त्याचं जे केंद्र जे आहे ते हुआलिन शहराच्या वायव्येला जवळपास 19 किलोमीटर खोलीवरती होतं. भूकंपामुळे शहराच्या रेल्वे स्थानकांवरील जलवाहिन्या फुटल्या आणि रेल्वे वाहतूक काही काळ स्थगित ठेवावी लागली होती. पूर्व किनाऱ्यावरील शाळा रिकाम्या करण्यात आल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासाठी जे धडे देण्यात आले होते त्या दृष्टिकोनातून त्यांनीसुद्धा आपलं कार्य केलं होतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 63% मतदान हे झालेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा 10 जागांसाठी मतदान झालं. त्यामध्ये 63% मतदान झालं होतं. काही थोड्याफार घटना घडल्या होत्या. काही लोकांनी मतदानाची छायाचित्र, एका जणांनी तर फेसबुकवरती लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा केलं होतं. परंतु हे अलाऊ नाही आहे, कारण ते गोपनीयतेचा भंग होतो. कारण मतदान जे आहे ते गुप्त आहे, तर मतदान केंद्राचा फोटो काढता येत नाही, त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग वगैरे करता येत नाही. त्यामुळे ज्यांनी असं केलं आहे त्यांच्यावरती कारवाई ही करण्यात आलेली आहे. संपूर्ण देशाचा जर विचार केला तर देशामध्ये 66% मतदान हे झालेलं आहे. लोकसभेच्या निवडणुका ज्या झाल्या त्यामध्ये 95 मतदारसंघामध्ये मतदान होतं, 66% मतदान झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 63%. राज्यनिहाय मतदान जर आपण बघितलं तर तामिळनाडूमध्ये 38 जागांसाठी 70% मतदान, छत्तीसगडमध्ये 3 जागांसाठी 69% मतदान, पश्चिम बंगालमध्ये तर 3 जागांसाठी तब्बल 76% मतदान, तर उत्तर प्रदेशमध्ये 8 जागांसाठी 62.30% मतदान झालेलं आहे.
ओडिशामध्ये 5 जागांसाठी 64%, कर्नाटकामध्ये जवळपास 62%, 14 जागांसाठी, आसाममध्ये 5 जागांसाठी 73% आणि बिहारमध्ये 62.58% 5 जागांसाठी एवढं मतदान हे झालेलं होतं. ज्येष्ठ रुद्रवीणा वादक पंडित हिंदुराज दिवेकर यांचं निधन झालं आहे. ध्रुपद आणि ख्याल अंगाने वादन करणारे ज्येष्ठ सतारवादक आणि रुद्रवीणा वादक पंडित हिंदराज दिवेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ज्येष्ठ रुद्रवीणा वादक हिंदगंधर्व पंडित शामराव बुवा दिवेकर यांचे पुत्र होते. तर चिंतूबुवा दिवेकर यांचे ते नातू होते. त्यांचे आजोबा जे आहेत ते सुद्धा नट हे होते. तर त्यांचा जन्म 1954 सालचा आणि प्रसिद्ध असे ते रुद्रवीणा वादक होते. रुद्रवीणा ही एक आपण फोटोमध्ये जे बघतोय अशा प्रकारचं एक वाद्य आहे. अतिशय कठीण असं वाद्य आहे. तर त्याचे वादक ते होते. INS इम्फाळ या युद्धनौकेचं आज जलावतरण होणार आहे. INS इम्फाळ ही भारतासाठी नवीन एक स्टेल्थ युद्धनौका आहे. INS या नौकेला एखादं नाव जे आहे ते शहर, नदी, पर्वतरांगा, शस्त्र किंवा संस्कृतमधील नाव यावरून दिलं असतं. आता नौदलाने ईशान्य भारताला यामध्ये पहिल्यांदाच प्रतिनिधित्व दिलं आहे. मणिपूर राज्याच्या राजधानीचं नाव INS इम्फाळ या स्टेल्थ म्हणजे कुठल्याही रडारमध्ये न येणाऱ्या प्रकारातील युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे. नौदलामध्ये दिल्ली, मुंबई, म्हैसूर या क्षेपणास्त्र डागणाऱ्या क्रूज विनाशिका आहेत. तर कोलकाता, कोच्ची, चेन्नई या स्टेल्थ श्रेणीतील क्षेपणास्त्र डागणाऱ्या युद्धनौका देखील आहेत. यानंतर नौदलाच्या मागणीनुसार आता माझगाव डॉक लिमिटेड जे आहे, माझगाव डॉकने INS विशाखापट्टणम या स्टेल्थ प्रकारच्या अत्याधुनिक आणि मोठ्या आकाराच्या विनाशिकेची बांधणी केलेली आहे. आणि या श्रेणीतील INS मार्मुगाव या नौकेची बांधणी देखील पूर्ण झाली आहे. आणि या दोन्ही नौकांची सध्या सागरी चाचणी सुरू आहे. याच श्रेणीतील पुढील नौका बांधून पूर्ण झाली व त्यांचे सागरी चाचणीवर शनिवारी जलावतरण होणार आहे. या युद्धनौकेचे नाव INS पारेदीव देण्यात आलं होतं, पण त्याचं नाव आता पारादीप देण्यात आलं होतं, परंतु त्याचं नाव आता बदलून INS इम्फाळ असं करण्यात आलेलं आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांची नावं युद्धनौकांना दिली होती. विशाखापट्टणम श्रेणीतील पुढची युद्धनौका जी आहे त्याला पोरबंदर हे नाव देण्याचं प्रस्तावित आहे. पण त्यामध्ये आता ईशान्य भारतासारख्या भागातील मणिपूरच्या राजधानीचं नाव नौका नौदलात येणार आहे. इम्फाळ हा अतिशय दुर्गम भाग आहे. भूदलाच्या तुकड्या तिथे तैनात आहे. तेथील नागरिकांना भूदल माहिती आहे, पण आता युद्धनौकेला त्यांच्या शहराचे नाव मिळालं असल्याने नौदलाबाबतही माहिती मिळू शकेल. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हा एक चांगला प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलं आहे. शत्रूच्या नौकेवर नेमका मारा करू शकणाऱ्या गायडेड क्षेपणास्त्राने ही सज्ज आहे. आणि नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्या हस्ते याचं उद्घाटन हे होणार आहे. माझगाव डॉक गोदीमध्ये होणार आहे. याची वैशिष्ट्य काय आहेत तर शत्रूच्या रडार कक्षेत ही येऊ शकत नाही. 60 किलो स्फोटकांचा 100 किलोमीटरपर्यंत मारा करणारं बराक क्षेपणास्त्र वाहण्याची क्षमता आहे. तर 450 किलोमीटरपर्यंत 16 ब्रह्मोस क्षेपणास्त्र दागण्याची हिची क्षमता आहे. 2 हेलिकॉप्टर वाहू शकतात. तसं 7,500 टन हिचं वजन आहे. आणि 3 प्रकारचे रडार आणि 2 प्रकारचे अत्याधुनिक सेन्सर्स यावरती बसवण्यात आलेले आहेत. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक हा घसरलेला आहे. मागील वर्षीचा जो 138वा क्रमांक होता त्यामध्ये भारत आता 140व्या क्रमांकावरती आलेला आहे. बरेचसे हमले जे आहे, जवळपास 6 हल्ले हे भारतीय पत्रकारांवरती झाले होते. आणि 18 एप्रिल 2019 रोजी जे हा एक आकडेवारी जी आहे रिपोर्टर विथ बॉर्डर्स याने ही प्रेस फ्रीडम इंडेक्स जाहीर केला होता. तर 2019मध्ये भारताचा क्रमांक 2 स्थान खाली घसरलेला आहे आणि भारत आता 140व्या स्थानावरती आलेला आहे. भारताच्या शांतीसेनेला जो आहे युनायटेड नेशन्सचं जे आहे UN मेडल ऑफ ऑनर दक्षिण सुदानमध्ये केलेल्या त्यांच्या कार्यासाठी हा अवॉर्ड देण्यात आला आहे. 15 एप्रिल 2019 रोजी दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनने 150 भारतीय शांतीप्रेमींना सन्मानित केलं आहे. आणि त्यासाठी ते मालाकाल दक्षिण सुदान येथील सर्वोच्च समर्पणांनी बलिदानासाठी हे पदक जे आहे ते देण्यात आलेलं आहे. दक्षिण सुदान हा आफ्रिका खंडातील देश आहे. तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी
150 सैनिकांची बटालियन ही होती, त्यातील 850 सैनिकांची बटालियन होती. तर हे पदक त्यांना देण्यात आलेलं आहे. नासाच्या पहिल्या महिला अंतरिक्ष यान उमेदवार पायलट ज्या होत्या जेरी कोब यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं निधन मार्चमध्ये झालं होतं, परंतु त्याचं डिक्लेरेशन जे आहे हे 18 एप्रिल रोजी अमेरिकेमध्ये करण्यात आलं होतं. पहिल्या महिला अंतरिक्ष यान होत्या जेरी कोब, त्यांचं नाव आहे जेरी कोब, यांचं निधन झालेलं आहे. मर्क्युरी 13 हा जो एक प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टच्या त्या मुख्य होत्या आणि त्या मर्क्युरी 13मध्ये 13 महिलांची तीव्र शारीरिक चाचणी घेऊन एक जो प्रोजेक्ट होता तो करण्यात आला होता. त्यामध्ये 1961 साली यांनी ही चाचणी जी आहे ही पास केली होती आणि पहिल्या महिला अंतरिक्षवीर त्या बनल्या होत्या नासाच्या. गगनदीप कांग या पहिल्या भारतीय महिला आहे ज्यांना FRS फेलो ऑफ रॉयल सोसायटीसाठी त्या निवडल्या गेल्या आहेत. भारतीय वैज्ञानिक आहेत आणि या अकॅडमीच्या 358 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच एक भारतीय महिला वैज्ञानिक ही FRS म्हणून निवडण्यात आलेली आहे. गगनदीप कांग त्यांचं नाव आहे. भारतातील मुलांमध्ये आंतरिक संसर्गाच्या त्यांच्या अंतर्विषय संशोधन, विकास आणि प्रतिबंध यासाठी त्यांचं संशोधन ओळखलं जातं. त्यांच्या यशामध्ये कांग यांनी राष्ट्रीय रोटा व्हायरस आणि टायफॉईड निगराणी नेटवर्क तयार केलं आहे आणि लसीच्या चाचणीचं समर्थन करण्यासाठी प्रयोगशाळांची स्थापनासुद्धा केलेली आहे. प्रज्नेश गुणेश्वरन याला 80व्या रँकिंग मिळालेलं आहे ATP टेनिस रँकिंगमध्ये. टेनिसमध्ये त्यांनी आपली चांगली कामगिरी चालू ठेवली आहे आणि 15 एप्रिल 2019 रोजी जारी झालेल्या ATP रँकिंगमध्ये भारताच्या प्रज्नेश गुणेश्वरनने 80व्या क्रमांकावर उच्च श्रेणीचं स्थान मिळवलेलं आहे. म्हणजे पहिल्या 100 टॉप 100मध्ये आलं आहे. चेन्नईमधील 29 वर्षीय खेळाडूने फेब्रुवारी 2019मध्ये पहिल्या 100मध्ये प्रवेश मिळाला होता आणि भारतीय टेनिसच्या इतिहासामध्ये सिंगल रँकिंगमध्ये त्यांनी 2 स्थानांची सुधारणा केली आहे. तर ATP मास्टर्स इव्हेंटमध्ये प्रज्नेश हा भारतीय वेल्सच्या 3ऱ्या फेरीमध्ये पोचला होता. इंडियाना वेल्सच्या ज्या 3ऱ्या फेरीमध्ये पोचला होता. या प्रश्नाचं उत्तर आपण विचारलं होतं. DRDOने नुकतीच कोणत्या उपध्वनी क्रूज म्हणजे सबसोनिक मिसाईलची चाचणी यशस्वी केली आहे, तर त्याचं उत्तर आहे निर्भय. खूप व्यक्तींनी याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. सर्व बरोबर उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. भारत सरकारच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक CAG ज्याला म्हटलं जातं त्याच्या कार्यालयातील कोणत्या पदाची निर्मिती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे? ॲडिशनल कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, चीफ कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, डेप्युटी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल की असिस्टंट कंट्रोलर ऑडिटर जनरल? ते याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आपला हा आहे. तर अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.